हे बघा, हे आमच्या येथील कास्तकार गजाननजी वाहक यांनी आपल्या वेस्टेजचे प्रोडक्ट वापरून हे बघा कांद्याची क्वालिटी बघा. कोणता घ्या आता यांनी आपल्यासाठी याला 82 हुमिक याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. सलानानं सोडलं सर हे. अच्छा. ते काय केलं हां. आपलं सलानात भरलं. अच्छा. मग फटी शेल्यापर्यंत जाऊस्तोवर आपली सलानाची धार राहते का नाही आपल्या अंगासमध्ये सोडतात, हां हां. तशी धार अशी एका फटीत सोडून दिली. अच्छा. तर हे मी फक्त एकच झड टाकलं सर हे. अच्छा, हुमिक आणि 82. हो, दोन्ही. ती कसं टाकलं होतं सर, त्याच्यामुळे मला रिझल्ट चांगला दिला. त्याच्यामुळे यावर्षी पण मी वापरलं. अच्छा. तर सर कमीत कमी हे 3 कांदे टाकले ना सर, हं. तर 1 किलो भरते बा. एका फटीमध्येच मी टाकलं नव्हतं, कारण माझ्याकडे संपलं नव्हतं. ऑर्डर भिजवताना नव्हतं. तर काही अशा चिंगळ्या झाल्या. मग एक फटी ठेवली मी, रिझल्टसाठी ठेवली होती. एकटीच म्हणलं वापरायचंच नाही आपल्याला, बरं. बाकीचं वापरलं. तर मग तुम्ही वेस्टेजचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात? मी आजकालचं नाही सर, मी 3 वर्षापासून वापरतो. बरं. हो. तुरीमध्ये लोक बरेच नाव ठेवतात, अच्छा. ते महाग भेटते काय भेटते, पण म्हणलं महाग भेटलं तर रिझल्ट आहे म्हणलं, आपल्याला महागचा काही विचार नाही करायचा. अच्छा. तुरीचा ॲव्हरेज किती आला सर तुम्हाला? हे आलं सर मला 1.25 एकरात 5 पोते तुरी झाल्या सर. अच्छा. हो. मग तर लय चांगलं झालं हो. सर. बरं, म्हणजे तुम्ही वेस्टेजचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात? समाधानी 100%. काही शंकाच नाही, मनात आणायचंच काम नाही. अच्छा अच्छा. धन्यवाद सर. 4 दिवसांनी सर कांदा काढणं चालू आहे. अच्छा. कांदा संपायचं काम नाही. बरं. 20 कांदा टाकला की टोपलं भरायलं. अच्छा. याच्यावरची कोणती समाधानी पाहिजेत. हो बरोबर. मग लोक सांगत मला युरिया टाक, म्हणलं युरिया नाही टाकायचा म्हणलं.